क्वेश्चन नंबर 4. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनच्या बेसिसवर दिलेला क्वेश्चन आहे. याच्यावर तुम्हाला सम विचारतील, डाऊट आहे, पण इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून आपण घेतोय. ट्रेडिंग अकाउंट आपण फाइंड आउट केलं, बनवलं कशासाठी? ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस आपण बनवला कशासाठी? नेट प्रॉफिट. चला, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजे काय? हे ॲप्रोप्रिएशनचा शब्द अर्थ काय? ॲप्रोप्रिएशन. ॲप्रोप्रिएशनचा अर्थ होतो डिस्ट्रीब्युशन. एकूण 4 खर्च आहेत, तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलेलं आहे. एक फॅक्टरी एक्सपेन्सेस, दुसरा ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि फायनान्स. हा खर्च वजा करून ग्रॉस प्रॉफिट मिळतो. ग्रॉस प्रॉफिट आणि हे तिन्ही खर्च वजा करून नेट प्रॉफिट मिळतो. मग इथे नेट प्रॉफिट मिळाल्यानंतर समजा 1 लाख रुपये प्रॉफिट झाला. पॉइंट टू बी नोटेड हियर, लक्ष द्या. हा 1 लाख रुपये प्रॉफिट झाला. आता 1 लाख मला प्रॉफिट झाला, 1 लाख रुपये प्रॉफिट झाल्यानंतर हा सगळा 1 लाख रुपये प्रॉफिट पार्टनर घेऊन जातात का किंवा प्रोप्रायटर घेऊन जातो का? तर नाही. हा प्रॉफिट आपण बिझनेस मध्येच ठेवतो, हा पार्टनर नाही घेऊन जात. म्हणजे हा प्रॉफिट आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो. म्हणजे जर प्रॉफिट झाला तर ऍड करतो कॅपिटल मध्ये, लॉस झाला तर आपण लेस करतो कॅपिटल मधून. कॅपिटलचा फॉर्मॅट बघा. कॅपिटल ॲड नेट इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड नेट प्रॉफिट लेस ड्रॉइंग लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अँड लेस नेट लॉस. अगर प्रॉफिट हुआ तर तो कॅपिटल मध्ये ऍड करतो, जर लॉस झाला तर तो कॅपिटल मधून लेस करतो. आपण अकाउंट शिकताना बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू शिका. बिझनेस हा प्रॉफिट कोणाचा आहे? ओनरचा आहे. कोणाला द्यायचा आहे? ओनरला द्यायचा आहे. पण हा सगळा नेट प्रॉफिट आपण ओनरला देत नाही. ओनर म्हणजे प्रोप्रायटर. प्रोप्रायटरला हा प्रॉफिट सगळ्यात लास्टला देतो. पण त्याच्या आधी या प्रॉफिट मधलं, या प्रॉफिटचं काही डिस्ट्रीब्युशन केलं जातं. म्हणजेच या प्रॉफिट मधून काही अमाऊंट आपण डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्या डिस्ट्रीब्युशनचं वर्क इथे होतं. आणि म्हणून याचं नाव दिलं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जेव्हा तुम्ही नेट प्रॉफिट फाइंड आउट करता प्रॉफिट अँड लॉसला, हा नेट प्रॉफिट आपण ह्या अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि इथे ह्या प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. लक्षात ठेवा, इथे कोणताही खर्च लिहिला जात नाही, कोणताही इन्कम लिहिलेलं जात नाही. इथे डिस्ट्रीब्युशनचं वर्क असतं. म्हणजे ह्या प्रॉफिटमधून काही पार्ट आपण रिझर्व म्हणून ट्रान्सफर करतो. आपण म्हणतो ना, एव्हरी रिझर्व इज क्रिएटेड आउट ऑफ प्रॉफिट. म्हणजे हा प्रॉफिट मधला काही पार्ट आपण रिझर्व काढतो, काही पार्ट आपण पार्टनरला देतो, म्हणजे ओनरला देतो. म्हणजे इन शॉर्ट काय, इथे मला प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. मग प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन कसं करतो? तर त्याचा एक फॉर्मॅट आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे मला प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. म्हणजे मी काय करतो सांगतो. समजा इथे मी लिहिलं बाय नेट प्रॉफिट, बरोबर. मग ह्या नेट प्रॉफिट मधून मी काही पार्ट मी पार्टनरला देतो. प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन. म्हणजे सगळा खर्च वजा केल्यानंतर जो प्रॉफिट राहील तो प्रॉफिट मधला काही पार्ट आपण
म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट करतो, म्हणजे पार्टनरला देतो किंवा प्रोप्रायटरला देतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रोप्रायटरला देतो. 2. इंटरेस्ट ऑन प्रोप्रायटर किंवा पार्टनर लोन, प्रोप्रायटर लोन. सॅलरी टू पार्टनर किंवा प्रोप्रायटर. जनरल रिझर्व म्हणजे रिझर्वला आपण ट्रान्सफर करतो. क्रेडिटला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. बस. आणि मग हा जो राहिलेला प्रॉफिट आहे, म्हणजे ह्या प्रॉफिट मधून आपण हे वजा करतो, हे वजा करतो, म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन फ्रॉम प्रोप्रायटर किंवा पार्टनर, सॅलरी टू प्रोप्रायटर किंवा पार्टनर, जनरल रिझर्व, आणि मग राहिलेला हा नेट प्रॉफिट. ऍड करतो आपण कॅपिटल मध्ये. सो फॉर्मॅट तुम्ही तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. X, Y, Z are 3 partners sharing profit and loss equally. So profit sharing ratio equal है. Their capital on 1st April 2014 were X 80,000, Y 60,000, Z 50,000. They mutually agreed on the following point as per the partnership date. Interest on capital to be allowed 5% per annum. X to be received a salary 500 per month, underline per month. Y to be received a commission at rate 4% on net profit after charging such commission. After charging all other items 10% on the net profit. D. After charging all other items 10% on net profit to be transferred to general reserve. Profit from profit and loss account amounted to rupees 66,720. Prepare a profit and loss appropriation account for the year ended 31st March 2015. Net profit 66,720. त्यांनी कॅपिटल दिलं, कॅपिटल इथे नाही येणार, पण बघा आपल्याला प्रॉफिट झाला 66,720. आता याचं डिस्ट्रीब्युशन करायचं. डिस्ट्रीब्युशन कसं? पहिले मी इंटरेस्ट देणार, पार्टनरला इंटरेस्ट देणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. सो 3 पार्टनर है X, Y, Z. X का कैपिटल है 80,000. 80,000 में 5% 4,000. Y का कैपिटल है 60,000. 60,000 में 5% 3,000. Z से 50,000 है. 50,000 में 2,500. ये टोटल कैपिटल, टोटल इंटरेस्ट है 9,500. म्हणजे पार्टनरला आपण इंटरेस्ट देणार आहे कशातला? ह्या प्रॉफिट मधला. प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन आपण बघतो. इथे कोणताही खर्च इन्कम नाही. इथे फक्त पार्टनरशी रिलेटेड किंवा प्रोप्रायटरशी रिलेटेड असलेलंच आहे. सॅलरी दिली आहे. कोणाला सॅलरी दिली आहे? पार्टनरला. किती दिली आहे पार्टनरला सॅलरी? 500 पर मंथ. कोण आहे तो पार्टनर? एक्स. सॅलरी टू एक्स 500 पर मंथ है.
इंटू 12, 12 पंचे 6. Why to be received commission 4% of net profit after charging such commission. म्हणजे नेट प्रॉफिट वर आपल्याला 4% काढायचं, पण कोणत्या नेट प्रॉफिट वर? हे वजा केल्यानंतरच्या नेट प्रॉफिट वर. ठीक आहे, त्याची वर्किंग नोट आपल्याला करायची आहे. त्यानंतर आफ्टर चार्जिंग ऑफ ऑल अदर आयटम 10% ऑफ नेट प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. म्हणजे सगळे आयटम मला केल्यानंतर जनरल रिझर्वला आपण काय अमाऊंट ट्रान्सफर करायची. बस आता वर्किंग बघा. मी परत सांगतो, हे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन अकाउंट आहे. प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन म्हणजे शॉर्टकट सांगायचं झालं तर डेबिटला खर्च, पण कोणाचा? प्रोप्रायटरशी रिलेटेड. लक्षात ठेवा. आता मला काय द्यायचं आहे? कमिशन द्यायचं आहे. कोणाला? पार्टनरला. किती द्यायचं आहे कमिशन? कमिशन टू वाय 4%. अरे 4% कशावर? नेट प्रॉफिट. कोणत्या नेट प्रॉफिटवर? हे कमिशन वजा करून जे नेट प्रॉफिट असणार आहे त्या नेट प्रॉफिटवर. मग आता कसं काढायचं बघा. 66,720 हा आपला नेट प्रॉफिट आहे. याच्यातून इंटरेस्ट वजा केला 9,500. 0 2 2 16तून 9 गेले 7 5 लेस सॅलरी वजा केली 6,000 51,220. हा आला नेट प्रॉफिट. म्हणजे हा नेट प्रॉफिट झाला. हा इंटरेस्ट वजा करून आलेला प्रॉफिट, हा सॅलरी वजा करून आलेला प्रॉफिट. हा त्यांनी काय सांगितलंय म्हणजे मी एक एक काय सांगतो तुम्हाला कळलं पाहिजे. हा नेट प्रॉफिट आहे, याच्यातून इंटरेस्ट वजा केला म्हणजे हा नेट प्रॉफिट इंटरेस्ट वजा केल्यानंतरचा प्रॉफिट आहे. इकडनं आपण सॅलरी वजा केली, मग हा नेट प्रॉफिट आला. हा सॅलरी वजा केल्यानंतरचा नेट प्रॉफिट आहे. आता त्यांनी काय सांगितलंय? कमिशन वजा केल्यानंतरच्या प्रॉफिटवर, म्हणजे ह्या नेट प्रॉफिट मधून कमिशन वजा केल्यानंतरचा जो प्रॉफिट आहे ना, म्हणजे हा नेट प्रॉफिट, या अमाऊंटवर 4% काढायचे कमिशनचे. कमिशन वजा केल्यानंतरचा जो प्रॉफिट आहे त्याच्यावर 4% काढायचे कमिशनचे, म्हणजे ह्या अमाऊंटवर. एक लॉजिक नेहमी लक्षात ठेवायचं. ज्याच्यावर पर्सेंटेज काढायला सांगितले ते 100 मानायचे. ज्याच्यावर पर्सेंटेज काढायला सांगितले ते 100 मानायचे. ही आम्हाला माहित नाही, याच्यावर कमिशन काढायचं 4%, ही माहित नाही. अजून 100, ही 100, मग 100वर 4% ही आहे, मग ही 104. परत सांगतो, कमिशन कशावर काढायचं? नेट प्रॉफिट आफ्टर कमिशनवर काढायचं. म्हणजे कमिशन वजा करून आल्यानंतरच्या नेट प्रॉफिटवर 4% काढायचं. ही माहित आहे 100, ही 100, मग 100वर 4%, 4, 100 ने 4 104. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. 104 ला एवढे, मग 100 ला किती? 100 इंटू 51,220 डिवाइड बाय 104. 51,220 इंटू 51,000 इंटू 100 डिवाइड बाय 104. 49,250 आणि 49,250 वर 4% 1970. म्हणजे आपला कमिशनची अमाऊंट आहे 1970. ओके. त्यानंतर आता अजून एक राहिलं जनरल रिझर्व. आता जनरल रिझर्व काय सांगितले त्यांनी?
आफ्टर चार्जिंग ऑल अदर आयटम 10% ऑफ द नेट प्रॉफिट म्हणजे सगळे खर्च वजा केल्यानंतरचे जे अमाऊंट राहणार त्याच्यावर कमिशन काढायचं. आता सगळे खर्च वजा केले 1 2 3 हे खर्च वजा करून ही अमाऊंट राहिली म्हणजे 49,250 काढायचे 10%. 4,925. And now close. 66,720 66,720 हे झालं प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन. म्हणजे ह्या प्रॉफिट मधून आपण इंटरेस्ट पेड केला पार्टनरला, ह्या प्रॉफिट मधून आपण सॅलरी दिली पार्टनरला, ह्या प्रॉफिट मधून आपण कमिशन दिलं पार्टनरला, ह्या प्रॉफिट मधून रिझर्व काढला आणि मग जो राहिलेला प्रॉफिट आहे हा प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार प्रॉफिट बॅलन्स शीटला कॅपिटल मध्ये ऍड. याची अमाऊंट आली 14,325. ओके, तिघांमध्ये वाटलं टू नेट प्रॉफिट एक्स वाय झेड इक्वल वाटायचं आहे. इक्वल अमाऊंट आली 14,775 14,775 14,775. ठीक आहे.